लोकसभा निवडणुकीचा बिगुल उद्याच्याला वाजणार आहे, कारण इलेक्शन कमिशन कडून उद्याच्याला आचारसंहिता जाहीर केली जाणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे पहिले उमेदवार जे होते ते स्वतः संजय जाधव आपल्याकडे आहेत। परभणी लोकसभेचे ते विद्यमान खासदार साहेब तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत। हॅट्रिक होणार यावेळेला? आता मतदार राजा ठरवणार आहे, मी कोण ठरवणार आहे? कोणाला नाही वाटणार आहे का, नको वाटणार आहे का? पण निश्चित मतदारांचा आत्मविश्वास आणि त्यांचं पाठबळ बघता तिसऱ्यांदा मी या लोकसभा मतदारसंघाचा खासदार होईल एवढा मला आत्मविश्वास आहे। महाविकास आघाडीची वज्रमुठ आज बघायला मिळाली, कशा प्रकारे तुम्हाला जे काही आहे लोकांचं समर्थन मिळते, काय परिस्थिती एक दोन मतदारसंघातली वाटते? मतदारांचं समर्थन एकदम सध्याच्या सरकारच्या विरोधात आहे, कारण ह्या सरकारनं सर्व स्तरातील लोकांना फक्त जुमला देण्याचं काम केलं आणि म्हणून लोकांच्या मनामध्ये असंतोष आहे। लोक फक्त वाट बघून आहेत की मतदान कोणत्या तारखेला येतंय आणि त्या दिवशी आम्ही मतदानातून ह्या लोकांना ह्यांची जागा दाखवू अशा स्वरूपाचा निर्धार सामान्य मतदारांनी केलेला आहे। आता फक्त प्रतीक्षा आहे की कोणत्या तारखेला मतदान येणार आहे, एवढीच प्रतीक्षा आहे। सर्वत्र मोदी गॅरंटी म्हणून एक प्रचार सुरू आहे महायुतीच्या वतीने, काय वाटतं याचा आपल्याला यावेळेला? कारण मागच्या वेळेला आपण युतीमध्ये होतात, यावेळेला महाविकास आघाडीमध्ये, याचा काही फटका बसेल असं वाटतं? याचा काही फटका बसणार नाही। जाहिराती बघतोय, सगळं बघतोय, भारत सरकार बाजूलाच करून टाकले, फक्त मोदी सरकार आणि मोदी गॅरंटी। म्हणजे मोदी के सगळं आहे का? देश काय आहे का नाही? या भारतात देशाला ह्या नावाला इतिहास आहे, तो इतिहास सुद्धा पुसण्याचं काम जर हे सरकार करत असेल मोदी सरकार, तर ही शोकांतिका आहे। म्हणून मागच्या वेळी जरी आम्ही सोबत होतो, पण ह्यावेळेस आम्हाला संपवण्याचा डाव त्यांनी घातला, तर त्यांना सुद्धा त्यांची जागा दाखवण्याचं काम ह्या ठिकाणी या राज्यातला मतदार करील एवढा आत्मविश्वास मला आहे। परभणी लोकसभा मतदारसंघातले कुठले प्रश्न तुमच्या या माध्यमातून या मागच्या 10 वर्षामध्ये सुटलेत आणि कुठले राहिलेत जे काही 5 वर्षात येणारा सोडवायचा तुम्ही निर्धार केलेला आहे? आम्ही बरेचसे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते फक्त जिथं भारतीय जनता पार्टीचा खासदार आहे त्या ठिकाणीच त्यांना मदत करण्याची भूमिका केंद्र सरकारची राहिली। आम्ही काही गोष्टी सांगितल्या की फक्त विश्वासात घेऊ, बघू, करू आणि निग्लेक्ट करायचं काम केलं। परंतु ज्यावेळी या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले त्यावेळेस परभणीमध्ये एक नाही तर 2 मेडिकल कॉलेज आले, एक गव्हर्नमेंट आणि एक प्रायव्हेट। त्याचबरोबर 70-30चा शासकीय वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचा विषय सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांच्या काळामध्येच पूर्णत्वाला गेला, कारण तो सगळा मराठवाड्याशी निगडीत विषय होता। दुसरी गोष्ट, परभणीतली अंडरग्राउंड ड्रेनेजची योजना उद्धव ठाकरेच्या काळामध्ये मंजूर झालेली, सगळी रेडी आहे, फक्त खासदार आमदार आपल्या विचाराचे नाहीत म्हणून त्यांनी ते थांबवून ठेवली। क्रीडा संकुलाचा विषय असेल, 25 एकरची जागा क्रीडा संकुलासाठी बहाल केली, सगळं झालं, तिच्या सुद्धा खोडे घालून तिला थांबवण्याचं काम केलं। या सरकारनं फक्त आम्हाला या ठिकाणी संपवण्याचा घाट घातला, इथल्या विकास कामाला खीळ घालण्याचं काम केलंय, परंतु हे सगळे कामं येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये आम्ही पूर्णत्वाला नेऊ एवढा आत्मविश्वासानं आपल्याला या ठिकाणी या निमित्तानं सांगतो। महायुतीमधील भाजपनं आपल्या 20 जागा जाहीर केल्या, मात्र अजूनही एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील, यांच्या जागा जाहीर झालेल्या नाहीत। काय वाटतं, यांना पुरेशा जागा देण्यास सुद्धा अडचण आहे? आता मला एकाने मेसेज टाकलाय की 31, 13 आणि 4 अशा स्वरूपाचं काहीतरी वाटप झालंय। आता त्यांचा विषय आहे, तो आपला विषय नाही। आपण आपल्या परीनं पार्टीशी, पक्षाशी आपण प्रामाणिक आहोत आणि आपण हेही सांगितलं होतं की उमेदवारी हा विषय गौण आहे, पण ज्या पार्टीनं आपल्याला लहानाचं मोठं केलं, एकदा नाही दोनदा आमदार केलं, एकदा नाही दोनदा खासदार केलं, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पक्षाशी प्रामाणिक राहू एवढी आपण कटिबद्धता ठेवलेली आहे आणि ते शेवटपर्यंत ठेवू एवढा आत्मविश्वासानं सांगतो। मागच्या वेळेला राजेश विटेकर तुमच्या विरोधात होते, याही वेळेला तेच जवळपास उमेदवार असतील, काय वाटते? मागच्या वेळेला 42,000 तुम्ही जिंकला होता, यावेळेला ती लीड कमी होईल का जास्त होईल? या वेळेला मताधिक्य हे दुपटीपेक्षाही जास्त असेल एवढं सांगतो। तर हे होते परभणी लोकसभेचे विद्यमान खासदार आणि उमेदवार महायुतीचे संजय जाधव यांनी सांगितलं की मागच्या वेळेपेक्षा यावेळेला दुपटीनं लीड राहील। कॅमेरा पर्सन विशालचं, पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।